4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे। जे हक्काचं अनुदान मिळवण्यासाठी आज आम्ही तुमच्या प्रशासनाच्या दारात आलो, तेच हक्काचं अनुदान लाटणारे प्रशासकीय अधिकारी, लाचखोर अधिकारी याच खुर्चीवर बसलेले एकीकडे आम्ही पाहिलेले। तो रोष, तो संताप आम्ही देखील व्यक्त केला आणि कायदेशीर कारवाई होणार असते। बदमाश शेतकऱ्यांचे पैसे खाणारे घरी बसलेले आहेत। हे अनुदान मिळवण्यासाठी आम्ही धडपड करायची, अनुदान मिळवताना देखील आम्ही आंदोलन मोर्चे करायचे। अनुदान मिळाल्यानंतरही तुमच्या लाचखोर भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पुन्हा शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारायचा, पुन्हा त्यांना शिक्षा व्हावी म्हणून पुन्हा आम्ही आंदोलन करायची। आंदोलन हे आमच्या पाचवीलाच फुटलेले आहे काय? मग सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून असलेली व्यवस्था कुठे? या व्यवस्था तर अस्तित्वात राहिलेली नाही। प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे, प्रत्येक गोष्टी सरकारकडे मागवावं लागत आहे, हिसकावून घ्यावं लागत आहे। म्हणून शेतकरी बांधवांना आता जागृत होणं गरजेचं आहे। ज्या मागण्या सातत्याने आंदोलनामध्ये अद्यापपर्यंत इथं कर्मचारी सुद्धा अनुदानात आपल्या तहसीलच्या अनुदानाचं काम पाहण्यासाठी नाही, इतकी दुरावस्था तहसीलची आहे। 1760 खंडीखांड राजकीय पक्ष घनसंख्या तालुक्यात आहेत। कितीतरी दिवसापासून संघर्ष समिती सातत्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर निपक्षपणे काम करते, शेतकरी पुत्र म्हणून काम करते। कुणी नेता नाही, कुणी आमच्यातला अध्यक्ष उपाध्यक्ष नाही, या भावनेतून ही सगळी मंडळी, तुम्ही सगळी मंडळी काम करतात आणि सातत्याने आपण हे करत आहोत। परंतु राजकीय पक्षांना केवळ मतं खाण्यासाठी सोडायचं का? मागच्या 4 वर्षापासून ज्याच वेळेस मागच्या आंदोलनाच्या वेळेस 2021 ला देखील याच ठिकाणी तत्कालीन विद्यमान आमदार होते, त्यांना आम्ही सांगितलं होतं, साहेब पक्ष म्हणून तुमच्याकडे व्यवस्था असतात, तुमच्याकडे कार्यकर्ते असतात, पैसा असतो, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण का तुम्हाला नसते? हा प्रश्न आपण त्यांना विचारला होता। आताचे विद्यमान आमदार माननीय हिकमतदादाला देखील आमचं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबतीतच मागच्या आमदाराला माजी शेतकऱ्यांनी केलेले, तुम्हाला जर माजी व्हायचं नसेल लवकर तर कृपया शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुम्हालाही पुढच्या पंचवार्षिकला घरी बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही। करता म्हणजे काय करता? तिथे जाऊन निवेदन दिले आणि त्यांच्या दारात जाऊन बसा, त्यांना इथपर्यंत घेऊन या, पालकमंत्र्याचा दौरा नियोजित करा, त्यांना रानात जाऊन बांधावर दाखवा का हाल झाले शेतकऱ्यांचे। अनुदानाचे प्रश्न प्रलंबित, 2-2 वर्षापासून अनुदान नाही। मागच्या वर्षी 2024चा खरीपाच्या विम्याचा अजून पत्ता नाही। 25% केंद्र शासनाची रक्कम, फक्त 25% शेतकऱ्यांना आली, अजून 75% शेतकरी बाकी। किती प्रश्न तुम्हाला सांगायचे? तुमचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सांगत असतात की आमच्या साहेबांनी तिथे जाऊन फोटो टाकायला मोकळे। अरे फोटो टाकून आमचे प्रश्न नाही सुटणार दादा भाऊ, त्यासाठी तुम्ही सक्षमपणे यंत्रणा असावी पाहिजे। इथल्या घनसंख्या तालुक्यातल्या राजकारण्यांनी ज्यांना ज्यांना राजकारण करायचं, ज्यांना ज्यांना यापुढे जिल्हा परिषद पंचायत समिती काय करायचं असेल तर सगळ्यांनी आवर्जून लक्षात घ्या की शेतकरी बापाच्या प्रश्नासाठी नेहमी तुम्ही एकत्र राहणार तरच खुर्च्यावर बसताना तर तुम्हाला खुर्च्यावर जाण्याची ताकद आमच्यात आहे। म्हणून आता सातत्याने शेतकऱ्याच्या मागण्यावरती बोलत असताना अनुदानाचे प्रलंबित प्रश्न आहेत। आपली एक संघर्ष समिती टीम या निवेदनानंतर प्रशासनाच्या उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या बाबतीत बोलेल। आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे त्यातले मुद्दे सांगतो। हेक्टरी 70,000 रुपये फळबागायतीसाठी, कोरडवाहूसाठी 50,000 रुपये। त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी